यावेळेस मी प्रभूला मनापासून धन्यवाद देतो. आम्हा सर्वांना त्याने ठरलेल्या वेळी एकत्र केलेलं आहे आणि माझा विश्वास आहे की देवाचा आत्मा आमच्याबरोबर बोलत आहे. देवाची उत्तम ग्रहणीय परिपूर्ण इच्छा काय ती देव त्याच्या आत्म्याच्या द्वारे आम्हाला समजावून सांगतो. आमची आमची एकच प्रार्थना असावी की म्हणावं, हे बोल देवा, बोल, तुझा दास ऐकत आहे. आणि त्याप्रमाणे ऐकण्याच्या उद्देशाने आम्ही ज्यावेळेस देवाकडे येतो त्यावेळेस निश्चितच देव आमच्याशी बोलतो. आलेली मत्ते कृष्ण वर्तमानाच्या 5व्या अध्यायामध्ये देवाने अनेक प्रकारचे एक विश्वासणारा कसा असावा, त्याचप्रमाणे या विश्वासनाचं इतरांच्या बरोबर वागणं कसं असावं, की जे वचन आम्ही ऐकतो ते इतरांच्या बरोबर वागण्यासाठी देवाने मला मदत करावी. आणि त्याप्रमाणे आज खरोखर हीच इच्छा आहे देवाची, की जे आम्ही देवापासून ऐकतो ते आमच्या आध्यात्मिक जीवनाच्या वाढीसाठी असतं, सामाजिक जीवनाच्या उन्नतीसाठी असतं. त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रामध्ये देव आमचा वापर करतो आणि तिथे आम्ही कसं वागावं, या जगाशी आम्ही कसं वागावं, यासाठी पवित्र शास्त्र फार नीटस आम्हाला सांगत आहे. मत्ते कृष्णाच्या 6व्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताने जे विषय हाताळलेले आहेत ते म्हणजे आमचं इतरांबरोबर वागणं, आमचं नातं कसं असावं, इतरांच्या बरोबर आम्ही कशा रीतीने ख्रिस्त गाजवावा आणि आमची आमची ओळख ख्रिस्ती या नात्याने जगाला कशी पटावी, या संबंधी देव आमच्याशी बोलतो. पुन्हा एकदा सांगतो, येशूची जी शिकवण आहे ती आध्यात्मिक तर आहेच, त्याचप्रमाणे तो मला सामाजिक जीवन शिकवतो, त्याचप्रमाणे आम्हाला राजकीय जीवन शिकवतो आणि इने प्रकारे एक प्रगल्भ जीवन, ख्रिस्तामधलं जीवन हे अतिशय प्रगल्भ आहे, मॅच्युअर आहे आणि तशा प्रकारे देव आमच्यामध्ये एक व्यक्ती निर्माण करतो. हालेलुया. प्रियानो, मला सांगू द्या की सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारतो तेव्हापासून देव आमच्यामध्ये कार्य करत असतो. जोपर्यंत आम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारत नाही तोपर्यंत जिवंत असून सुद्धा मेलेले असं आमचं नाव असतं. परंतु ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताला आमच्या जीवनामध्ये घेतो, जसं आम्ही मागच्या आठवडी शिकल्याप्रमाणे मातीच्या पात्रामध्ये देवाने आपलं सामर्थ्य ठेवलेलं आहे आणि सामर्थ्याची पराकाष्ठा होती. त्याप्रमाणे तुम्ही आणि मी मातीचं पात्र आहोत, पण याच्यामध्ये येशूला स्वीकारल्यामुळे आम्हाला बळ प्राप्त, एक सामर्थ्य प्राप्त होत आणि या जगामध्ये आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे ज्या चालतो, ज्या दैवी मार्गदर्शनाखाली आत्म्याच्या प्रेरणेने ज्यावेळेस आम्ही चालतो त्यावेळेस आमच्यातलं देवाचं सामर्थ्य या जगाला प्रगट होत. आणि म्हणून एक अतिशय सोपी आणि साधी गोष्ट आहे की येशू ख्रिस्ताचं ऐकावं, येशू ख्रिस्ताने दिलेल्या जो पवित्र आत्मा आहे त्याच्या मार्गदर्शनाखाली चालावं, नेहमी देवाचं गौरव करावं, हा आमचा वैयक्तिक उद्देश असावा असं देवाचं शब्द. पवित्र शास्त्रामध्ये जे त्याच्यात आमचे व्यवहार या जगाशी कसा, ख्रिस्ती या नात्याने काही महत्वाच्या गोष्टी आम्हाला कराव्या लागतातच. उदाहरणार्थ दानधर्म करावा लागतो, प्रार्थना करावी लागती, प्रभूची प्रार्थना आम्हाला करावी लागते, उपास करावा, हे ख्रिस्ती जीवनातले अविभाज्य घटक आहेत. पण यामध्ये आम्ही हे धर्माचरण करत असताना याच्यामध्ये येशू कुठे आहे, येशूला आम्ही किती प्राधान्य देतो, येशूला जीवनात काम करू देतो, याच्याविषयी मत्ते कृष्णाच्या 6व्या अध्यायामध्ये डोंगरावरच्या प्रवचनामध्ये येशू ख्रिस्ताने सांगितले. आणि म्हणून आज आम्ही महत्वाच्या गोष्टीकडे पाहतो. मत्ते 6:1 पासून असं म्हटलेलं आहे की गुप्त दानधर्म, गुप्त दान या संबंधी आमचं मत कसं असावं. केवळ पैसा टाकणे हे महत्वाचं नाहीये, पण पैसा टाकत असताना आमची मनोधारणा काय आहे. ज्यावेळेस आम्ही देवाच्या कार्यासाठी मदत करतो त्यावेळेस आमची मनोधारणा काय आहे हे देव आम्हाला समजावून सांगतो. आणि म्हणून पुष्कळ वेळा ज्या रूढ पद्धती असतात ख्रिस्ती जीवनातल्या रूढ पद्धती, चर्चमध्ये जातात, दान गोळा जातं, प्रार्थना केली जाते, प्रभूची प्रार्थना म्हटली जाते, उपासाचे दिवस असतात, पण या सगळ्याच्या पाठीमागे देवाचा एक उद्देश आहे आणि तो आमच्यातून देवाचं गौरव करतो. दुसरी गोष्ट, हे जे रुटीन वर्क, ख्रिस्ती जीवनातलं रुटीन वर्क करत असताना
पुष्कळ त्याला त्याच्यामध्ये ढोंगीपणा येण्याची शक्यता असते. आणि तेच त्याच्यावर देव आमच्याशी बोलत आहे किंवा त्यावर तो प्रकाश टाकतो. आणि म्हणून आमच्या स्वतःचं आम्ही आत्मपरीक्षण करावं की कशा प्रकारे माझं आध्यात्मिक जीवन मी या जगाला प्रगट करतो किंवा दाखवतो. प्रियानो, मला सांगू द्या की ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये घेतो त्यावेळेस मी आणि देव एक करार करतो, तो नवा करार. एक करार करतो म्हणजे ख्रिस्ती जीवन हे कराराचं जीवन. आणि ख्रिस्ती जीवनामध्ये चालत असताना ज्या काही आध्यात्मिक गोष्टी किंवा धर्माचरण आहे त्याच्यामध्ये येशू ख्रिस्त प्रामुख्याने लोकांना दिसला पाहिजे. येशू ख्रिस्त या जगाला प्रगट झाला पाहिजे. आणि म्हणून मत्ती सुसमाचाराच्या 1 ते 18 वर्षापर्यंत पाहतो की दिनचर्या जी आमची पुन्हा सांगतो, दानधर्म करणे, प्रार्थना करणे, प्रभूची प्रार्थना करणे, उपास करणे, या 4 महत्वाच्या गोष्टीवर देवाने प्रकाश टाकलेला आहे. तसं देवाला अनेक गोष्टी आम्हाला सांगायच्या, परंतु या महत्वाच्या गोष्टीच्या द्वारे आम्ही बाकीच्या गोष्टी शिकू शकतो. आणि म्हणून या 4 महत्वाचे मुद्दे येशू ख्रिस्ताने डोंगरावरच्या प्रवचनामध्ये घेतलेले. त्यामध्ये तो म्हणतो की ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये येतो त्यावेळेस आमचं जीवन बदलतं, आमचे विचार बदलतात, आमचे उद्देश बदलतात, आमची चालचलन बदलते, आमचं ख्रिस्ती जीवन लोकांना दिसून येतो, ते प्रकाशमय असतं. आणि म्हणून या प्रकारे जगण्यासाठी पवित्र आत्मा त्याने मला मार्गदर्शक दिलेलं आहे, सहाय्यकर्ता दिलेला आहे. आणि म्हणून आम्ही रोज उठताना देवाजवळ ही प्रार्थना करावी, आमचं नको, आमचं नको, तर देवा तुझं गौरव द्यालेलं. प्रियानं, मला सांगू द्या की त्या काळामध्ये परुषी जे लोक होते ते हे धर्माचरण करत होते, पण उद्देश मात्र वेगळा होता. ते अतिशय धार्मिक होते. बायबल तर सांगतात की त्यांच्यापेक्षा पण आमची धार्मिकता जास्त असली, म्हणजे ते धर्माचरण करत होते, ते उपवास पकडत होते, ते प्रार्थना करत होते, त्यानंतर माझा दानधर्म करत होते, या सगळ्या गोष्टी ते करत होते. पण कोणता उद्देश त्यांच्या जीवनात, तो उद्देश देवाने आमच्या लक्षात आणलेला आहे. आणि म्हणून यावेळेस मी शास्त्रभाग वाचू इच्छितो. मत्ती सुसमाचार याचा 6वा अध्याय आणि 1 ते 4 वचनं आपण वाचणार आहोत. हालेलुया. मनुष्याने पाहावे या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण त्याच्या समोर करण्याविषयी जपा, केले तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हास प्रतिफळ नाही. यास तो तू धर्म करतोस तेव्हा मनुष्याने आपली कीर्ती वर्णवावी म्हणून ढोंगी असे सभागृहात व रस्त्यात आपणा पुढे करणा वाजविताना तसे करू नका. मी तुम्हाला खची सांगतो की त्यास आपले प्रतिफळ भरून मिळाले आहे. तू तर धर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो ते तुझ्या डाव्या हाताला कळू नये, यासाठी की तुझे धर्म करणे गुप्तपणे व्हावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ दे. आता याविषयी कोणत्या प्रकारचं क्रिटिसिझम किंवा निंदा किंवा एखाद्याला कमी लेखणं यासाठी येशू ख्रिस्त बोलत नाही, परंतु जे काही घडतं आणि जे काही असायला पाहिजे याविषयी देव. प्रभू कोणाविषयीही निंदा करत नाही, कोणाविषयी तो कोणालाही दोषार्पण करत नाही. उलट पक्ष सत्याचा प्रकाश तो लोकांवर सर्वांवर टाकतो, यासाठी की सगळ्यांनी प्रकाशित व्हावे. अनेक वेळा पवित्र शास्त्राचा वापर करताना लोक स्पर्धात्मक दृष्टिकोनातून वाचन करतात, दोषारोप करण्यासाठी वाचन करतात, किंवा मला समजतं की आपल्या स्वतःला श्रेष्ठ लोकांनी समजावं यासाठी सुद्धा धर्माचरण करतात. पण बायबल त्या संबंधाने बोलत नाही. येशू ख्रिस्त जे बोलतो ते लोकांचं अज्ञान दूर व्हावं किंवा लोकांमध्ये ज्या चुकीच्या पद्धती आहेत त्या त्यांनी दूर कराव्या, या कळवळ्याच्या अंतःकरणाने तो लोकांशी बोलत आहे. आणि हे आम्हाला समजलं पाहिजे. पवित्र शास्त्रामध्ये ज्यावेळेस गुप्त दानधर्म या संबंधी म्हटलेलं आहे, तर ही फार महत्वाची गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी तो सांगतो की ज्यावेळेस आम्ही देवाशी करार करतो त्यावेळेस आमच्या विचारांमध्ये देव बदल करतो. या युगाशी समरूप होऊ नका, म्हणजे जगाशी समरूप होऊ नका. जगिक लोकांचे विचार आहे त्याच्याशी समरूप होऊ नका, तर मनाच्या नवीकरणाने रूपांतर होईल. तर आमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवावं हीच देवाची इच्छा आहे. आमचे जे पूर्वीचे विचार होते
ते बदलावे, कारण ते माणसांचे विचार होते. पण आज मला ख्रिस्त कळालेला आहे, तर ख्रिस्ताचे विचार माझ्यामध्ये येणं फार गरजेचं, आणि तो आमच्याविषयी फार बोल. मला तुम्हाला सांगू द्या की परुषी लोक, हे गरीब, प्रार्थना करणारे, उपास करणाऱ्या या लोकांना काहीतरी देत असत, दानधर्म करत असत, ही प्रॅक्टिस ते करतात. पण तुम्हाला सांगू द्या की येशू ख्रिस्त प्रॅक्टिसच्या विरोधात नाही, परंतु याच्यामध्ये प्रॅक्टिस करत असताना तुमची मनोधारणा काय आहे, एक धोका असण्याची शक्यता आहे. ज्यावेळेस शास्त्री पुरुषी दानधर्म करत होते, गरीब लोकांना दानधर्म करत होते, प्रार्थना करण्याची मदत करत होते, उपास करण्याची मदत करत होते, गरजू लोकांची मदत करत होते, पण त्यावेळेस उद्देश काय असतो? तर मला सांगू दे की लोकांना काहीतरी देणं याच्या विरुद्ध ख्रिस्त बोलत नाही, किंवा त्याची निंदा तो करत नाही, परंतु तो आमचे विचार बदलतो. मला तुम्हाला सांगू द्या की अनेक लोक देवावर उपकार करण्याचा एक प्रकार करतात, की दिल्यामुळे आपण देवाला काहीतरी देतो असो. पण मला सांगू दे की देवाला आम्ही काही देऊच शकत नाही, तो आमच्याकडून काही मागतही नाही, उलट पक्षी तो आम्हाला देतो, तो आमची मदत करतो, म्हणून तो देव आहे. तो आम्हाला देतो, तो आमच्या जीवनामध्ये कार्य करतो, तो आम्हाला नीतिमार्गाने चालवतो, तो आम्हाला विजयी करतो. हे सगळं देव आमच्यासाठी. आता जे काही दानधर्म करतात हे सगळं चर्चसाठी करतो, गोरगरिबांसाठी करतो, गरजू लोकांसाठी करतो, आमच्या अंतकरणामध्ये आमच्यामध्ये कळवळ्याचं अंतकरण निर्माण होतं, त्या उद्देशाने मी करतो. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की अनेक त्या काळातले लोक की देवावर उपकार करावे, किंवा आपण देतो ना, मग आता आपल्याला देव देणारा, तर देव देईल या उद्देशाने देवाला देणारा हा देवाचा हेतू साध्य करत नाही, मग मुद्दाम आशीर्वादित होत नाही वगैरे, ह्याचं क्रिटिसिझम मी करणार. परंतु मला सांगू द्या की ज्यावेळेस आम्ही देवाला देतो, तर देव मला काहीतरी देतोय म्हणून मी त्याला थोडंफार देतो, या प्रकारची जी मनोधारणा आहे ती चुकीची आहे, किंवा त्या ठिकाणी तो व्यक्ती चुकीच्या उद्देशामध्ये. तर मला सांगू द्या की देत असताना हात असतो, कोणत्या अंतकरणाने तुम्ही देता. अनेक वेळा त्या ठिकाणी मत्ती 6 मध्ये सांगितलंय की लोकांचं लक्ष आपल्याकडे खेचून घेण्यासाठी ते चुकीच्या उद्देशाने देवाला देतात, दानधर्म करतात. आता अनेक लोक दानधर्म करत असताना त्यांना वाटतं की लोकांनी आम्हाला पाहावं, तर बायबल एक त्याविषयी सांगतं, जर कोणाला वाटतं लोकांनी मला पाहावं देत असताना, आणि जर लोकांनी पाहिलं तर तुम्ही प्रतिफळ भरून पावले, त्याचा आध्यात्मिक आशीर्वादाशी काही एक संबंध नाही. जर मला वाटतं लोकांनी मला पाहावं, आणि जर त्यांनी ते पाहिलं, तर याचा अर्थ तुमच्या देण्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळालं, लोकांनी तुम्हाला पाहिलं. परंतु या ठिकाणी मात्र देव आपल्या अंतकरणामध्ये कार्य करतो, देव आमच्या विचारांमध्ये कार्य करतो, आमच्या हृदयामध्ये कार्य करतो, की जे काही करतो देवाच्या प्रीती खातर आम्ही केलं पाहिजे. महत्वाची गोष्ट ही आहे की ज्यावेळेस आम्ही देवाच्या कार्यासाठी काय देतो, मुद्दाम कार्यासाठी बोलतो, देवाला आम्ही देऊ शकत, देवाच्या कार्यासाठी आम्ही देतो, याचा अर्थ आम्ही हे दाखवतो की मी देवावर प्रेम करतो. कारण देवावर प्रेम करणं आणि देणं याचा परस्पराशी संबंध आहे. उदाहरणार्थ योहान 3:16 मध्ये असं म्हटलं, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. एकुलता एक पुत्र का दिला? देवाने आमच्यावर प्रीती केली. म्हणजे जो कोणी देवावर प्रेम करतो तो देवाला देतो. जो देव आमच्यावर प्रेम करतो, त्याने आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी दिला. म्हणजे प्रीती आणि देणं या परस्पर संबंधित गोष्टी आहेत. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही देवासाठी काही देतो, त्याच्या कार्यासाठी काही देतो, याचा अर्थ आमचं देवावर फार प्रेम. अनेक लोक बोलणं, प्रिचिंग करायला आवडतं, त्यानंतर मला सांगू की सामाजिक गोष्टीमध्ये त्यांना भाग घ्यायला आवडतो, त्यांचं वर्शिप मध्ये ते पुष्कळ असं असतात, पण देण्यामध्ये नसतं. पुष्कळ लोकांना हे देण्याचं त्यांना समजलं नाही, किंवा ती कृपा त्यांना प्राप्त झाली नाही, किंवा त्यांनी ती कृपा स्वीकारलीच नाही.
तर मला सांगू द्या की देण्याच्या पाठीमाग उद्देश हाच आहे की मी देवावर प्रेम करतो आणि या उद्देशाने आम्ही देवाला देण्याचा प्रयत्न करतो. महत्वाची गोष्ट ही आहे की लोकांची मनं माझ्याकडे खेचली जावीत यासाठी मी देणं हा चुकीचा उद्देश. तर मी देवाला प्रेम करतो आणि त्यासाठी मी त्याच्या कार्याला मदत करतो. हे देणं अंतःकरणापासून असं, कळवळ्यातूनच. मला तुम्हाला सांगू द्या की देत असताना माणसानं हे लक्षात ठेवलं पाहिजे की माझी आध्यात्मिक वाढ झाली पाहिजे. हा महत्वाचा उद्देश. देणं म्हणजे एक रूढ पद्धत म्हणून देऊ नका की लोकांनी आपल्याकडे पाहावं म्हणून देऊ नका. परंतु देत असताना देणाऱ्यानं हे लक्षात ठेवलं पाहिजे की माझी आध्यात्मिक वाढ होत आहे आणि तुम्ही जितकं द्याल तितकं देव तुम्हाला देणार आहे. आता ती त्याची गोष्ट, तो तुम्हाला देणार हे तर त्रिवार सत्य आहे. पण तो देतो म्हणून आम्ही देत नाही, तर मी देवावर प्रेम करतो म्हणून मी देतो. आणि हा आहे पवित्र शास्त्रामध्ये देवा येशू ख्रिस्ताने आम्हाला शिकवलेला. जुन्या करामध्ये देण्याच्या प्रथा पुष्कळ होत्या. त्याच्यातूनच शास्त्री, परुषी, मुख्य याजक या लोकांनी देण्याविषयी लोकांना शिकवलं. परंतु ते यासाठी शिकवलं की आमची ख्रिस्ती पद्धत आहे, आम्ही त्या देण्याची आमची प्रथा आहे, ही रूढ पद्धत आहे किंवा आमच्या ख्रिस्तीपणातला एक 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 पार्ट आहे, तो उपासनेचा एक भाग आहे म्हणून लोकांना दिलं, देवाला देवाच्या कार्यासाठी दिलं पाहिजे. पण तसं नाही. देण्याचा उद्देश देव आमच्यामध्ये निर्माण करतो की मी देवावर प्रेम करतो. याचा अर्थ प्रत्येकाने आपल्या स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, काय मी देवावर प्रेम करतो काय? हा फार महत्वाचा प्रश्न. देवाला कमी पडतं म्हणून देऊ नका, पण मी देवाला यासाठी देतो कारण मी देवावर फार प्रेम करतो. आणि डोंगरावरच्या प्रवचनामध्ये ते आम्हाला सांगितलं. दुसरी गोष्ट, देण्याच्या द्वारे आम्ही देवाचं गौरव करतो. हालेलुया. देण्याच्या द्वारे आम्ही देवाचं गौरव करतो. आता गौरव या शब्दाविषयी रविवारी मी तुम्हाला सांगितलं की गौरव होणं म्हणजे एखाद्या भाराने भारवणं, म्हणजे एखादं जड ओझ आमच्या डोक्यावर येणं म्हणजे गौरव. परंतु आध्यात्मिकरित्या त्याचा अर्थ असा आहे, हा जगी अर्थ झाला. आता आध्यात्मिक असा अर्थ आहे की इतकं स्ट्रॉंग अनॉइंटिंग, इतकं देवाचं सामर्थ्य माझ्यामध्ये जड 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 प्रमाणामध्ये इतकं सामर्थ्याने माझ्यामध्ये आलेलं आहे, याचा अर्थ माझ्यामध्ये देवाचं गौरव आहे. अगदी सरळ सरळ. एखादा खूप मोठं ओझ जर घेतलं तर मनुष्य हतबल होत, थकून जात. परंतु हे असं गौरव आहे की मोठा अभिषेक माझ्यावर आहे, देवाचं ज्ञान माझ्यामध्ये आलेलं आहे, त्यानंतर देवाचं सानिध्य माझ्यामध्ये उतरून आलेलं आहे, देव स्वतः माझ्या हृदयामध्ये राज्य करत आहे. हे जे ओझ आहे ते थकवणार नाही, आवेशाने भरवणार. आणि हे देवाचं गौरव ते आमच्यामध्ये उतरून येणं फार गरजेचं. पवित्र शास्त्रामध्ये प्रेषितांच्या कृत्याच्या 4थ्या अध्यायाच्या शेवटी असंच आहे, बर्नबाने आपलं सगळं विकून आणि प्रेषितांच्या पायाजवळ नेऊन ठेवलं. तर याचं कारण असं आहे की बर्नबाला देवाची ओळख झाली. त्याला या मटेरियल गोष्टीपेक्षा देवाच्या गोष्टीमध्ये जास्त आनंद वाटायला, आणि म्हणून त्याने आपली सर्व जमीन, आपलं होतं नव्हतं ते सगळं विकलं आणि प्रेषितांच्या स्वाधीन केलं. 6व्या प्रेषितांचं कृत्य 4थ्या अध्यायाच्या शेवटच्या वर्षात. परंतु मला असं होतं की 5व्या अध्यायाच्या पहिला लागलीच हनन्या आणि सप्पिरा यांनी सुद्धा आपलं विकलं आणि देवाला काही दिलं. आता दोन्ही ठिकाणी देण्याची प्रक्रिया आहे. बर्नबा सुद्धा देतो, पण कारण तो आहे, तर कारण त्याचं देवावर खूप प्रेम आहे, त्याला देव खूप महत्वाचा आहे. निश्चितच या ठिकाणी जो गुप्त शब्द, गुप्त दानधर्म असा शब्द आहे, तिथं त्याला थोडीसा छेद मारले. म्हणजे त्या ठिकाणी जे दिलं ते त्याने ओपनली दिलं, म्हणून हनन्या सफिरांनी पण ते पाहिलं. तर मला सांगून
की काही काही दान आपण देवाला जरी ओपनली देत होतो तर त्याचा परिणाम देवाचं कार्य वाढवणं, अनन्या सफीरा सारख्या अनेक लोकांच्या जीवनामध्ये कार्य करणं, त्यांना हे समजणं की मी देवासाठी दिलं पाहिजे. यासाठी या ठिकाणी ओपनली दान या ठिकाणी दाखवलेलं आहे की बर्नमाने ते दिलं आणि त्याचा परिणाम असा झाला की सुरुवातीला 5व्या सुरुवातीला की अनन्या आणि सफीराने सुद्धा दिलं. आता दोघांच्या उद्देशामध्ये फरक आहे. हा देतो, बर्नबा देतो यासाठी की तो देवावर खूप प्रेम, यासाठी की त्याला सर्व गोष्टीपेक्षा देव जास्त प्रिय आहे. याचा अर्थ आपल्या स्वतःचं समर्पण तो देवाला करतो, देऊन टाकतो आपल्या स्वतःला. आणि हा जो उद्देश आहे तो अतिशय क्लिअर आहे, अतिशय चांगला उद्देश. परंतु अनन्या आणि सफीरा यांचा उद्देश मात्र चुकीचा. ते देत होते पण त्याच्याद्वारे लोकांनी आपल्याला धार्मिक समजावं, कारण देणारे लोक आहेत, लोकांनी आपल्याला पाहावं म्हणून ते देत होते. आणि त्याचा निषेध प्रभू येशू ख्रिस्ताने मत्ती 6 मध्ये केलेला. मत्ती 6 मध्ये अशा प्रकारच्या मनोधारणा असलेल्या लोकांना तो विरोध करतो की जेणे प्रकारे लोकांनी मला पाहावं आणि इतकंच नाही तर माझी धार्मिकता लोकांना दिसून यावी, मी ती धार्मिक आहे, आणि ज्या उद्देशाने देतो तर ती चुकीची मनोधारणा आहे, तो चुकीचा उद्देश. तर मला तुम्हाला सांगायचं आहे की देणं हे जे आमच्या अंतःकरणातून प्रभूने आम्हाला शिकवलं, दिलं तर पाहिजेच, देवाच्या कार्यासाठी मी दिलं पाहिजे. आणि देणं याद्वारे मी हे कबूल करतो, दाखवतो की मी देवावर खूप प्रेम करतो. मला माहिती की प्रिचिंग करणं सोपं आहे, त्याच्यानंतर मला गाणे गाणं सोपं आहे, वाद्य वाजवणं सोपं आहे, परंतु फार कठीण आहे की देवाच्या कार्यासाठी देणं हे फार कठीण आहे. काही काही ठिकाणी असं म्हटलं की लोकांनी आपल्या कमतरतेतून देवाला दिलं. ग्रंथिकाच्या पत्रामध्ये आपल्या कमतरतेतून देवाला दिलं, हे फार कठीण आहे. प्रिचिंग करणं खूप सोपं आहे, त्याच्यानंतर मला समजा गाणं सोपं आहे, त्यानंतर एखादं वाद्य वाजवणं सोपं आहे. परंतु मला सांगू द्या की देवासाठी काही देणं हे फार कठीण असतं. आणि जे तो करतो तो हे सिद्ध करतो की मी देवावर खूप प्रेम करतो, देवावर माझी फार प्रीती आहे, आणि त्यासाठी तो देवाला देत असतो. प्रियानं, मला तुम्हाला सांगू द्या की ज्याप्रमाणे बर्नबाने दिलं त्याचा उद्देश हाच होता की तो देवावर खूप प्रेम करतो, इतर गोष्टीपेक्षा देव त्याला महत्वाचा आहे. इतकंच नाही तर आपलं समर्पण तो देवाला करतो आणि खऱ्या अर्थाने तो देवाच्या मार्गात मनापासून चालू इच्छित आहे म्हणून तो देवाला देतो. पण अनन्या सफीराने मात्र देवाला दिलं, त्याच्यामध्ये काहीतरी पर्सनल उद्देश आहे, काही राखून ठेवलं, पर्सनल उद्देश आहे. लोकांनी मला पाहावं हाही उद्देश आहे, त्यानंतर लोकांनी मला धार्मिक ठरवावं हाही उद्देश आहे. तर मला सगळे उद्देश जाऊ द्यात, परंतु आज मी देवावर खूप प्रेम करतो, माझ्यावर देवाची दया आहे, मला देवासाठी उपयोगी व्हायचं आहे, उपयोगी ठरायचंय, हा उद्देश आमच्या मनामध्ये असेल तर आमचा दानधर्म हा योग्य आहे. आणि त्याच ठिकाणी देव आमच्याशी बोलतो. देण्याच्या द्वारे एक महत्वाची गोष्ट असते की देवाला स्वीकारल्यामुळे जे नीतिमत्व किंवा ख्रिस्ताचं स्थान माझ्या हृदयामध्ये, ख्रिस्त माझ्यामध्ये राहतो, तो त्याने दिलेल्या नीतिमत्वाच्या द्वारे माझ्यामध्ये राहतो, तर त्या नीतिमत्वाची फळं दिसायला लागतात. जर येशू ख्रिस्त माझ्यामध्ये तर ते दिसायला लागतं की देवाच्या सेवेला मी काही देतो तर त्याच्याद्वारे हे दिसायला लागतं की नीतिमत्व माझ्यामध्ये कार्य करत आहे. जसं एखाद्या व्यक्तीला भूलचं इंजेक्शन दिल्यानंतर थोड्या वेळातच लक्षात येतं त्याचे डोळे गरगर फिरायला लागतात, त्याला झोपावं असं वाटतं, म्हणजे ते इंजेक्शनचा परिणाम होत राहिलेला आहे. येशू ख्रिस्ताला जर तुम्ही स्वीकारलं तर त्याच्या नीतिमत्वाची फळं तुम्हाला दिसायला लागतीलच, ते तुमच्या जीवनातून प्रगट होता. आणि म्हणून येशू ख्रिस्त आमच्या जीवनात असेल तर महत्वाच्या 3 गोष्टी आम्ही या ठिकाणी पाहतो, 3 गोष्टीवर प्रभाव टाकतो, म्हणजे आमच्या देण्याच्याद्वारे 3 गोष्टीवर प्रभाव. पहिली गोष्ट, माझं आणि देवाचं नातं घनिष्ठ होतं. हालेलुया. ख्रिस्ताचं आणि माझं नातं फार घनिष्ठ होतं. दुसरी गोष्ट,
जगाचं आणि माझं म्हणजे परिस्थितीशी माझं नातं कशा प्रकारचं आहे हे देण्याच्या द्वारे ठरतं. मी कशा प्रकारे या जगाशी वागत, या लोकांशी मी कसं, परिस्थिती मी कशी हाताळणी करत आहे. परंतु ज्यावेळेस आम्ही देवाला देत असतो त्यावेळेस परिस्थिती पालटली जाते. परिस्थिती आम्हाला हवी होत नाही किंवा आमच्यावरती अतिक्रमण करू शकत नाही, परंतु आम्ही परिस्थितीला हलवून टाकतो, घालवून टाकतो. कारण देण्यामध्ये ती पॉवर आहे. ज्यास आम्ही देवाला देतो, आपल्या स्वतःला देवाला देतो, आपली दान देवाला देतो, आपले टॅलेंट्स देवाला देतो, त्यावेळेस निश्चितच आम्ही सैतानावर विजय मिळवतात. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला विजय प्राप्त होतो. म्हणून देणं ही देण्याचं दान धर्म आहे किंवा देण्याची जी पद्धत आहे ती आमच्यासाठी फार चांगली, की तेने प्रकारे आमचं आणि देवाचं नातं घनिष्ठ होतं. दुसरी गोष्ट, परिस्थितीवर योग्य मात आम्ही करू शकतो. कसली कठीण परिस्थिती, जग कसल्या प्रकारचं असू द्या. आता पाहतो आम्ही जगामध्ये सगळीकडे गोंधळ चालेल, सर्व देशांमध्ये गोंधळ चाललाय, परिस्थिती पालटलेली आहे, भौतिक परिस्थिती पालटलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आम्ही देवाच्या प्रीतीमध्ये राहतो, त्याच्या कृपेमध्ये राहतो, त्यावेळेस आम्हाला अनुभवतो की माझं आणि देवाचं नातं हे चांगलं आहे आणि मी जगाशी व्यवस्थित वागत आहे, मी जगावर प्रभाव टाकत आहे. मला माहित आहे की देणाऱ्या लोकांचा, जे देवाच्या कार्यासाठी सगळे लोक देतात, डोनेशन वगैरे देतात, परंतु जे लोक ख्रिस्ताच्या कार्यासाठी देतात ते जगावर प्रभाव टाकतातच. टाकणं हा माझा उद्देश नाही, परंतु तो परिणाम घडतो, लोकांच्या जीवनामध्ये कार्य घडतं, तुमच्या प्राप्तीला वेटेज येतं, त्यानंतर तुम्ही जाता तिकडे यशप्राप्ती घडते, लोक तुमच्याकडे बदलतात. हे काम आमच्या जीवनात होतं. हे ज्यावेळेस आम्ही देण्याच्या द्वारे देवाला विश्वासू ठरतो, त्यावेळेस आम्ही योग्य रीतीने परिस्थितीची हाताळणी करतो, आम्ही परिस्थितीवर मात करतो. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की आमचं एकमेकाशी नातं कसं आहे. देण्याच्या द्वारे हे सिद्ध होतं की माझं एकमेकाशी नातं काय. देव तर म्हणतो मी तुला देणारा ठेवील, घेणारा नव्हे. आशीर्वाद, जर देणारा मी असेल तर माझे नाते संबंध चांगले होते. म्हणून आम्ही राजनगर देतो की आमचे लोकांचे नाते सुरळीत असतात. म्हणून तर तिथं म्हटलं की बंधू प्रीती राखते. मी तर अशी एक पुस्तक वाचलं होतं आणि त्या पुस्तकामध्ये एक लहानसा मुलगा होता, सगळे लोक देवाला देतो, त्याच्याजवळ पैसे कमी होते आणि तो देवाला प्रार्थना करतो, देवा मला द्यायचंय, मला तू दे, मला द्यायचंय, तू मला दे. आणि असा चमत्कार झाला, त्याच्या वाढदिवसा दिवशी इतके त्याला बक्षीस मिळाले की त्याला जी रक्कम देवाला द्यायची वाटत होती तेवढी त्याला मिळाली. तर मला समज की तुम्ही द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. हालेलुया. ज्यावेळेस आम्ही देवाच्या कार्यासाठी असतो त्यावेळेस देव आमची काळजी घेतो. फक्त पैशाविषयी बोलत नाही, आमच्यासाठी चांगले लोक पुरवतो, चांगली परिस्थिती निर्माण करतो, शिक्षणामध्ये आम्हाला मदत करतो, नोकरीमध्ये आम्हाला मदत करतो, लोकांच्या मध्ये एक प्रेमाचे संबंध आम्ही निर्माण करू शकतो. तर या प्रकारे देण्याच्या द्वारे ही अशा प्रकारचं विजडम आहे, अशा प्रकारचे ज्ञान आहे की त्याच्यामुळे आम्ही या जगावर प्रभाव टाकतो, बंधुप्रीती निर्माण करतो. पुन्हाही सांगतो, जर सर्व जग बायबल प्रमाणे चालले तर या जगातला गोंधळ थांबायला वेळ लागणार नाही. कितकी पॉवर ख्रिस्ताच्या शरीरामध्ये. जगामध्ये लोक मारामाऱ्या करून, एकमेकाच्या विषयी द्वेष निर्माण करून, एकमेकाशी युद्ध करून, पक्षापक्षामधले भांडणं पाहून ते एकमेकाच्या दूर चाललेले आहे. परिणामी सामान्य लोकांचं नुकसान झाले. परंतु ख्रिस्ताची शिकवण इतकी सुंदर आहे की ती माणसांना त्यांचे नातेसंबंध जोपासते आणि देव ते जोपासण्यासाठी कृपा पुरवतो, सहाय्यही करतो. हालेलुया. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे त्यात लहानशा मुलाला द्यायची इच्छा होती, परंतु पुरवलं कोणी? देवाने पुरवलं. तसं या प्रकारे ज्यावेळेस माझे या जगाशी नातेसंबंध व्हावेत आणि त्यांच्यासाठी उपयोगी पडावं, त्यांना ख्रिस्ती जीवन माझ्यातून प्रगट व्हावं, अशी ज्यावेळेस माझी इच्छा असते त्यावेळेस माझा पुरवठा करणारा सेनाधीश परमेश्वर येशूच्या नावात आम्हाला सर्व जे काही लागतं ते देव पुरवतो. हालेलुया.
हे चमत्कारिक आहे, नैसर्गिक गोष्टीच्या विरुद्ध आहे. जगामध्ये दिलं तर कमी होतं, पण देवामध्ये दिलं तर वाढतं. हालेलुया, हे लक्षात ठेवा. जगिक नियम आहे, दिलं तर कमी होतं, परंतु हा आध्यात्मिक नियम आहे, दिलं तर ते वाढतं. हालेलुया. म्हणून हे जे दान आहे ते कोणा मनुष्याला दाखवण्यासाठी नाही, देण्याचं दान आहे ते माणसाला दाखवण्यासाठी नाहीये, तर माझ्या देवावर प्रेम आहे हे सिद्ध करण्यासाठी द्या. मी माझ्या देवावर खूप प्रेम करतो, त्याच्यामुळे मला कळवळ्याचं अंतःकरण पण मिळतं. देव माझं सहाय्य करतो, देव माझ्या बाजूने उभा राहतो, काम तो करतो, नाव माझं मात्र माझं होतं. देव स्वतः काम करतो, हे त्याला करायचंच आहे, त्याचा उद्देशच आहे. तो स्वतः माझ्या बाजूला माझ्यामध्ये राहून तो स्वतः काम करतो, परंतु आशीर्वाद मात्र मी घेतो. देव माझा पुरवठा करतो. हालेलुया. आणि म्हणून फार महत्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की शास्त्री परुषी हे जे लोक होते, हे यांच्यामध्ये ढोंग आलं होतं. आता हे नैसर्गिक आहे, कारण तो काळच तसा होता. रूढी परंपरेला महत्व देत होते, म्हणून देण्याची पद्धत पण रूढी परंपरा बनते, आणि त्या रूढी परंपरेमुळे त्यांच्यामध्ये ढोंगीपणा आला होता, हा दोष निर्माण झाला होता. तर या दोषाविषयी देव परमेश्वर म्हणतो की हे जे देण्याचं दान किंवा धर्मकृत्य जे आहे, धार्मिक गोष्टी ज्या आहेत, ते करत असताना आपल्या चुका तो झाकण्याचा प्रयत्न, हे माणसं ज्यावेळेस शास्त्री पुरुषी देवाला काहीतरी खुश करतात देण्याच्या द्वारे, त्यावेळेस आपल्यातलं चुका, आपल्यातलं पाप झाकण्याचा ते लटका प्रयत्न करतात. हे असं होऊ शकतं, म्हणून देत असताना जरा खबरदारी घ्या, डेंजरस आहे. ज्यावेळेस आम्ही पूर्ण मनाने देतो त्यावेळेस आम्हाला शिळी करतो. परंतु या पुरुषांच्या मध्ये ही अशा प्रकारचा ढोंगीपणा आला होता की ते देण्यात पण एक्सपर्ट होते, परंतु देण्याच्या पाठीमागे आपल्या स्वतःच्या चुका झाकायचा प्रयत्न ते करतात, आपलं पाप झाकण्याचा प्रयत्न करतात. म्हणून देवाला जे आशीर्वाद द्यायचे त्याच्यापासून ते अलिप्त राहतात. देवाला त्यांच्यामध्ये काही काम करायचं ते काम ते करू देत नाही. हालेलुया. पुढे मी शिकवणार आहे कशा रीतीने ते अडकवून. तर या प्रकारची शास्त्रीय पुरुषांच्या भावना निर्माण झाल्या होत्या, परंतु आज त्या डोंगरावरच्या प्रवचनामध्ये ख्रिस्ताने आमचे डोळे उघडले की आम्ही देत असताना मनुष्याला आकर्षित करून घेण्यासाठी नाही, किंवा एक धार्मिकता लोकांनी मला धार्मिक ठरवावं याच्यासाठी मी देत नाही, पण मी माझ्या देवावर प्रेम करतो. मी त्याने मला निवडलेला आहे. येशू माझ्यामध्ये राहतो. त्या उद्देशाने ज्यावेळेस आम्ही देवाला देतो त्यावेळेस निश्चितच आमच्यामध्ये आशीर्वाद मिळतात किंवा आमच्यामध्ये देवाचं कार्य होतं. हालेलुया. मला सांगू द्या की कित्येक लोक या देण्याच्या द्वारे लोकांवर प्रभाव टाकतात, परंतु मला सांगू द्या की आम्ही यासाठी हे दान वापरतो, ही धार्मिकता, जे देण्याची धार्मिकता वापरतो, कारण आम्हाला माहिती आहे जग आम्हाला प्रतिफळ देणार नाही, देव मला प्रतिफळ देणार. माझं बक्षीस स्वर्गामध्ये आहे. हालेलुया. अनेक लोक स्वर्गात जातील पण बक्षिसाला मुक्तील, परंतु मला सांगू द्या की या योग्य रीतीने हाताळणी केल्यामुळे, परिस्थितीमुळे मध्ये म्हणा, देवाचे नाते संबंध म्हणा, किंवा एकमेकांमध्ये बंधुप्रीती वाढवाय म्हणा, या उद्देशाने ज्यावेळेस आम्ही धर्माचरण करतो किंवा आमच्यातलं नीतिमत्वाचं फळ आम्ही येऊ देतो, त्यावेळेस आम्हाला स्वर्गामध्ये प्रतिफळ आहे, स्वर्गामध्ये आमची बक्षीस आहे. आणि म्हणून देणाऱ्याने लोकांपासून काही बक्षिस मिळतील याकडे पाहू नये, तर माझं स्वर्गामध्ये प्रतिफळ मोठं आहे, मला देव देणार आहे. इतकंच नाही तर माझा विश्वास आहे या जगाच्या प्रवासामध्ये ज्याप्रमाणे इस्रायल लोकांना भूक लागली होती, स्वर्गातून मान्ना दिला आलेलो, ज्यावेळेस त्यांना गरज फाटू दिली नाही, त्यांचा वाहन तुटू दिला नाही, हे कोणी केलं तर देवाने केलं आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. मला तुम्हाला सांगू द्या की देवाचं आणि माझं नातेसंबंध जर घट्ट असेल, अतिशय त्याची जवळीकता माझ्यामध्ये असेल, त्याच्याविषयी माझ्या अंतःकरणामध्ये नितांत प्रेम असेल, तर मला सांगू द्या की कोणते अडखळण ठरू शकत नाही. तर त्याच्यातून देव स्वतः मार्ग तयार करतो, देव त्याच्यावर मला विजय देतो. हालेलुया. मला तुम्हालाही सांगायचं
की आपल्यातल्या ख्रिस्ती जीवनासंबंधी आपण सिन्सिअर आहोत काय, किंबहुना मला सांगू की आम्ही प्रामाणिक आहोत काय, हे फार महत्वाचं आहे. ख्रिस्ती जीवन त्या सगळेच जगतात, पण काय मी सिन्सिअर आहे काय, मी प्रामाणिक आहे काय. मला माहिती आहे की आम्ही प्रत्येक जण देहाशी झगडतो, कमतरता कुठे कुठे ना आम्हाला जाणवते, मला माहिती आहे. पण तरी माझ्या मनातून ही इच्छा असली पाहिजे, मला एक सिन्सिअर ख्रिश्चन व्यक्ती बनायचंय, एक प्रामाणिक ख्रिस्ती व्यक्ती बनायचं. त्यासाठी या दानाचा वापर मी यासाठी करतो की मी माझ्यावर देवाची प्रीती आहे आणि मी पण देवावर प्रेम करता आलेली आहे. प्रेज द लॉर्ड. देव आमच्या जीवनामध्ये त्याचे अनेक आशीर्वाद वेगवेगळ्या मार्गाने तो प्रगट करतो, आणि त्यासाठी माझं अंतःकरण शुद्ध असणं हे फार गरजेचं आहे. जे अंतःकरणाचे शुद्धते धन्य ते देवाला पाहतील. आणि म्हणून आज हे जे देण्याची काम हेच फार ख्रिस्ती जीवनामध्ये किंवा यहुदी लोकांमध्ये हा फार महत्वाचा भाग आहे. देणं आणि देवाने नेमकं त्याच्यावरच प्रकाश पाडते. कारण ह्या देण्यामध्ये दोन प्रकार असू शकतात. काही लोक स्वतःला धार्मिक ठरवण्यासाठी देतात, काही लोक देवावर प्रेम करण्यासाठी देतात. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस देवाच्या प्रेमाबद्दल एक सिद्ध त्याचं लेकरू या नात्याने सिद्ध व्हावं म्हणून एक प्रामाणिक अंतःकरणाने सिन्सॅरिटीनं ज्यावेळेस मी देवाला देतो, तुमचं प्रतिफळ फार मोठं आहे. देव तुम्हाला काही उणं पडू देणार, प्रत्येक संकट ठिकाणी तो तुमच्यावर असणारच, हा त्याचा स्वभाव आहे. अशा प्रकारचा तो ओलांडून आम्हाला जाऊ शकत नाही, हा त्याचा स्वभाव आहे. आणि म्हणून या दानधर्माच्या द्वारे म्हणजे या प्रकारच्या धार्मिकतेची फळं, नीतिमत्वाची फळं दिल्याने माझं आणि देवाचं नातं घट्ट झालं पाहिजे. हालेलुया. हा माझा करार आहे, ही माझी बांधिलकी आहे. मी ख्रिस्ताबरोबर बांधलेला आहे आणि म्हणून मला या प्रकारचं जीवन जगायचंय, कारण मी बांधलेला आहे. तर देव आम्हा प्रत्येकाला ते करण्यासाठी कृपा पुरवो, तो आमची मदत करो, यासाठी की सर्व जगाला कळलं पाहिजे मी देवाचं लेकरू आहे. देवाने सुद्धा म्हणावं की माझा परमप्रिय पुत्र कन्या आहे. इतकंच नाही तर आमचे एकमेकाचे नाते सुरळीत व्हावे, एक चांगले भाईचारा आमच्यामध्ये निर्माण व्हावा, एक प्रेमाचे संबंध आमच्यामध्ये निर्माण व्हावे. देव आमच्यामध्ये एक करू इच्छित आहे, एक चांगला धार्मिक वगैरे वेगळा सगळ्यांपेक्षा असं देव आम्हाला बनवत नाही, तर देव आम्हाला त्याचा पुत्र आणि कन्या बनव. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, त्याने सुद्धा लोकांना प्रेम केलं, तेच कॅरेक्टर आमच्यामध्ये निर्माण होतं की आम्ही एकमेकावर प्रेम करतो, एकमेकाचे दोष नाही करत की एकमेकाला तुच्छ नाही करत, दुसऱ्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे असं नाही म्हणत. प्रेज द लॉर्ड. हा बदल आहे. आणि ज्यावेळेस आमच्यामध्ये बदल होतो याचा अर्थ मी देवाचं लेकरू. आणि या दान देण्याच्या जे दान आहे आम्हाला किंवा देण्याचा जो धर्म आहे तो आचरत असताना योग्य उद्देश जर माझ्यामध्ये असेल तर निश्चितच माझ्यातून देवाचं गौरव होणार. हालेलुया. माझ्यातून देवाचं गौरव होणार आणि जिथं जाईल तिथे ते गौरव प्रगट होईल, देव चिन्ह चमत्कार करेल, हा माझा विश्वास आहे. आणि म्हणून मी आज देवाजवळ ही प्रार्थना करतो की तुम्हा सर्वांना या दान धर्माच्या द्वारे, गुप्त दान धर्म काही ठिकाणी ओपनली आहे, मी चुकीचं सांगणार नाही, बर्नबाने ओपनली दिलं आणि त्याच्यामुळे देवाचं गौरव झालं. पण काही अशी दानं असतात की माझं रिलेशन माझ्या देवाशीच आहे, मी देवालाच बांधलेला आहे, ही माझी बांधिलकी आहे, देणं ही माझी बांधिलकी आहे, हे ख्रिस्ती जीवन आहे आणि देवाच्या प्रीती खातर मी ते देणारच. ज्यावेळेस हा विश्वास निर्माण होतो त्यावेळेस आमच्याकडनं देवाचं गौरव. प्रभू तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन, आमेन.